विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी असणे गरजेचे. हभप प्रशांत तायडे महाराज. संग्रामपूर तालुक्यातील वरवड बकाल येथे संगीतमय रामायण कथा कार्यक्रम. मराठी साहित्य हे आज जगभर पोहोचलेले दिसते. यामध्ये संतांचे सह थोर युगपुरुष साहित्यिक, कवी, लेखक, पंख यांचे फार मोठे योगदान आहे. मराठी भाषा ही साधी, सरळ, सोपी असून ती वापरायला अधिक दर्जेदार आहे. या भाषेचा गोडवा इतर भाषेपेक्षा फार निराळा आहे. त्यामुळे ही भाषा आज जगभर पोहोचलेली दिसत असून त्याचा विस्तार व वाढ करण्याचे काम आपणा सर्वांच्या असून प्रत्येकामध्ये वृत्तपत्रसह आदी ग्रंथ, पुस्तके वाचनाची गोडी निर्माण व्हावी असे प्रतिपादन हभप प्रशांत तायडे महाराज यांनी संग्रामपूर तालुक्यातील वरवड बकाल येथे आयोजित संगीतमय तुलसी रामायण कथा कार्यक्रमात कीर्तनातून केले आहे. तायडे महाराज यांनी कीर्तनात पुढे म्हणाले की छत्रपती शिवरायांनी मराठी भाषेतून राज्यकारभार सुरू करून एक समाजापुढे आदर्श निर्माण केला व मराठी भाषेचा विस्तार सुरू झाला. पुढे हीच मराठी भाषा वाढविण्यामध्ये अनेक थोर विभूतींनी आपले योगदान दिले आहे. थोर संत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व साहित्यिकांनी दिलेल्या योगदानातून मराठी भाषेचा कणा ताठ आहे. त्यामुळे ही भाषा आपली मातृभाषा म्हणून प्रत्येकाने आईप्रमाणे जपली पाहिजे. मातृभाषा टिकली तरच आपले अस्तित्व टिकेल. त्यामुळे माय मराठीला आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात आईचे स्थान दिले पाहिजे असे प्रतिपादन हभप प्रशांत तायडे महाराज यांनी कीर्तनातून दिनांक 29 रोजी केले. वरवड बकाल येथील श्रीराम मंदिरात रामनवमीच्या पर्वावर दिनांक 23 रोजीपासून सुरू झालेला संगीतमय तुलसी रामायण कथा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिमय वातावरणात रामायण कथेचे वाचन हभप श्रीकृष्ण कृपामृती महाराज अयोध्या यांच्या मधुर वाणीतून व्यासपीठावरून संपन्न झाली. सप्ताहभर पहाटे काकड आरती, रामायण कथा वाचन व सायंकाळी हरिपाठ व रात्री विविध कीर्तनकारांचे कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. असून दिनांक 30 रोजी काल्याचे कीर्तन हभप मंगेश महाराज ढवडी यांचे काल्याचे कीर्तन संपन्न होऊन महाप्रसादाचे वितरण करण्यात आले व सायंकाळी गावातून रूपलाल महाराज भजन मंडळाच्या वतीने भक्तिगीते गायन करत रामायण कथेची ग्रंथदिंडी सोहळा संपन्न होऊन कथेची सांगता झाली. सप्ताहामुळे गावात भक्तिमय वातावरणात निर्माण झाले असता सप्ताहभर धार्मिक कार्यक्रमाचे मंदिर परिसरात रेलचल होती. गावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील तसेच प्रशासकीय अधिकारी देखील या संगीत तुलसी रामायण कथेच्या सांगता व महाप्रसादासाठी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. दयाल सिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा. बनवणारा निमित्त कुंभार आहे, पण मी मातीपासून बनली. एक दिवस मी फुटल्यानंतर माझी काय होणार आहे? मातीच होणार आहे. त्या पद्धतीने महाराज आपण वंश परमात्म्याचे आहोत. महाराज परमात्म्याचे वंश आहोत. काय सांगतात? सर्वस्यच्या अहम हृदय सन्न विष्णू, किंवा त्या ठिकाणी श्लोक सांगतात ते ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातन. आपण अंश कोणाचे? परमात्मा स्वतःच म्हणतात ममै वंश जीवलोके. या जीवलोकांच्या ठिकाणी माझा अंश आहे. परमात्म्याच्या ठिकाणी पोहोचायचं आहे. पण परमात्म्याच्या ठिकाणी पोहोचत असताना प्रत्येकाला परमात्म्याचं ठिकाण प्राप्त होईल एवढी साधी सरळ गोष्ट आहे का? त्याकरता जप, तप, अनुष्ठान करावं लागेल, काहीतरी साधना करावं लागतील. मग त्या साधना महाराज खूप मोठ्या साधना सांगितल्यात, पण सगळ्या साधना महाराज आपल्याकडून घडतीलच असं अजिबात नाही. सोप्यात सोपी साधना सांगितली. काय? हाती ताळ दिंडी घेऊन नाचा. म्हणून महाराज पंढरीची वारी जीवनामध्ये केली पाहिजे. आज पवित्र हरिदिनी आहे, एकादशीचा दिवस आहे. जीवनामध्ये काही गोष्टी अंगीकारा. आज काळाला त्याची गरज आहे. आज यद्ददाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकास्तदनुवर्तते. आज वाडवडील जे करतील ना ते पुढे अनुकरण करत असतात. म्हणून आज आपल्या सर्वांना एकादशी करायची गरज आहे. आपण जर एकादशी केली नाही, पोरं तर दुसऱ्याच दिवशी खांबा फोडतात घरात. तिथं एका पायावर उभ्या खांबे फोडायला. पण महाराज घरातले मुलं संस्कारी होण्याकरता आई वडिलांच्या खांद्यावर खूप मोठी धुरा आहे. म्हणून पंढरीची वारीचे संस्कार घरामध्ये असू द्या. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये असू द्या. आई वडील निर्व्यसनी तर मुलं निर्व्यसनी. बाया राजा गुलामदार घासतात, कमाल समजतो. माता मावल्यांना घासू नका. तुम्ही घासतात तर लेकरायला का तंबाखू सोडा असं सांगता? घासू नका, व्यसन करू नका. व्यसनापासून दूर राहा. आई वडिलांच्या हाती खूप मोठी जबाबदारी आहे. कालानुरूप खूप बदलत चाललं. आज प्रवासामध्ये आम्ही बघतो, रोज आमचा प्रवास आहे. तर प्रवासामध्ये महाराज आमची काहीच गलती नसते हो, पण या पेनाराईनंच अर्धे लोक मारणं लावले.
हे कुठून येतात? घरातले संस्कार कमी पडले. आई वडील ज्या ठिकाणी चुकतात ना त्या ठिकाणी मुलं महाराज चुकीची दर्शना त्या ठिकाणी करत असतात. म्हणून खूप मोठी जबाबदारी आहे. पवित्र एकादशीचं व्रत करा, तू पवित्र तुळशीची माळ घाला, ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचं महाराज पारायण करा, पंढरी सारखी वारी करा. मी म्हणतात पंढरीची वारी का सांगता? माझं सर्वांना एक मनापासून निमंत्रण असं आहे. आदरणीय आमचे समाधान बाबा दरवर्षी येत असतात, आमचे आदरणीय श्री प्रल्हाद काका येत असतात, ही सगळी मंडळी येत असताना आमचे आदरणीय विष्णुभाऊ आज या ठिकाणी आहेत की ज्यांचं विशेष प्रेम आपल्या माधुकरी अन्नक्षेत्रावर. बोलता बोलता बुलढाणा जिल्ह्यातून एकमेव आपलं अन्नक्षेत्र त्या ठिकाणी चालू आहे. आज आपलं 60 ते 70 विद्यार्थ्यांपासून जे अन्नक्षेत्र सुरू झालं, आज यंदा 200 विद्यार्थ्यापर्यंत ते मधुकरी अन्नक्षेत्र चालणार आहे. एक विनंती आपल्याला आहे, खूप काही परमात्म्यानं दिलं आणि असे उदाहरणार्थ आम्हाला फोन करू तिथं आमच्या फोन पेला पैसे पाठवतात. पण एक माझी अशी इच्छा आहे, पंढरपुरात कधी जर आले आमचे बाबा आम्हाला हक्कानं फोन करा. तुम्ही 50 लोक नाही 100 लोक राहा. तुकाराम भवनले त्या बारीक उभं राहिल्यापेक्षा आम्हाला फोन करा, महाराज आम्ही आलो, काहीच आणू नका. तिथं सगळं काही पांडुरंगाच्या कृपेने आपल्या जवळ आहे. पण हक्कानं तुम्ही जर आले तर आमचं एक त्या ठिकाणी आत्मबल मनोबल त्या ठिकाणी वाढतं. हक्कानं आम्हाला त्या ठिकाणी भेटायला 4 महिने आम्ही तिथंच आहे. तुम्हाला काय आता तुम्ही तसे 65च्या वयावाल्या लोकांना 75चे तिकीट करेल आहे. माफी मागतो, असू द्या 65चं 75 करेल. आता का वाया चाललं काय? देवजोडी तरी करावा अधर्म. देवाचं दर्शन जर घडत असेल महाराज तर 65 वर 75चं काय हरकत आहे करायला? आपण काय कुठं वाईट मार्गाने चाललो काय? नक्कीच या, पण महाराज त्याचा फायदा घ्या. पंढरपुरात पांडुरंगाचं दर्शन घ्या, तिथं येऊन आम्हाला राम राम करा. ज्ञानेश्वर